कलागुणांचं सादरीकरण संपूर्ण अमरावती शहरातील कलारसिक गायक संपूर्ण कलाकार एकाच मंचावर, ते सुद्धा रात्र दिवस, ते सुद्धा सतत 18 दिवस संपूर्ण कार्यक्रमाचं एकाच मंचावर आयोजन आणि वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्या प्रयत्नात, आणि हाच प्रयत्न आजच्या 12 वाजता पूर्ण झाला। संपूर्ण एक म्हणजे 401 तास पूर्ण कार्यक्रमाचा हा टप्पा पूर्ण केलेला आहे। दिनकर तायडे, स्वामिनी तायडे आणि संपूर्ण अमरावतीकरांच्या कलाकारांनी नेमकं आता याच कार्यक्रमाचं वर्ल्ड रेकॉर्ड आणि भूषण पुरस्कार देण्याकरिता दिल्लीची टीम या ठिकाणी दाखल होणार आहेत। दिनकरजी, काय सांगाल, कसा आनंद होता आपल्याला? आजचा आनंद हा अतिशय खूप आनंद झालेला आहे मला आणि आमच्या संपूर्ण स्वराज्य टीमला, आणि अमरावतीकरांसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे, कारण की आता एक पाऊण तासानंतर अमरावतीचं नाव जगाच्या इतिहासात नोंदवलं जाणार आहे। आनंद तर शब्दात जागले आहेत। येस, माहिती पडली की आपण टिफिन घरून आणून भोजन केलं आहे, झोप केली नाही का? असं काय खूप काही नाही, झोपेचं सांगता येत नाही, पण सकाळचा आणलेला टिफिन आम्ही परिवारासहित रात्री 1-2 वाजता खाल्लेला आहे। म्हणजे आम्हाला जेवण झोप काही माहिती नाहीये सध्याच्या परिस्थितीत। आमचं एकच टार्गेट होतं, 401 तास पूर्ण व्हावेत, आज ते पूर्ण होत आहेत। आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही, आणि हा क्षण इतिहासात नोंदवला जाईल, बस एवढीच बोलू शकते, बाकी काही नाही। नागपूरचा रेकॉर्ड तोडलाय। नागपूरचा 180 तासाचा होता, आपण त्याच्या कितीतरी पुढे जाऊन 401 तासाचा रेकॉर्ड आज ब्रेक करतोय। मनात कसं का ठरलं हे असा उपक्रम? आम्ही 2008 मध्ये मुंबईला वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होतो, एका 555 तासाच्या, ते ग्रीनिज वर्ल्ड रेकॉर्ड होतं, आणि आम्ही तेव्हाच ठरवलं होतं की आपणही अमरावतीसाठी काहीतरी करावं, अमरावतीची मान कशी उंचावली जाईल यासाठी हा एक आमचा छोटासा प्रयत्न होता, आणि तो यशस्वी झाला। याबद्दल सर्वांचं, अमरावतीकरांचे देखील खूप खूप धन्यवाद। काय शुभेच्छा द्याल आपण? असं खूप शुभेच्छा आहेत। हे म्हणजे PhD करण्यासारखं आहे। PhD ज्याला कोणाला मिळते की त्यांनी जे शोध लावलं त्याच्या अगोदर तो शोध कोणीच लावलेला नसेल। वर्ल्ड रेकॉर्ड कोणाच्या नावावर होते की आतापर्यंत उपलब्ध जे रेकॉर्ड आहेत त्याला ज्यांनी त्याच्यापेक्षा अधिक काही अचीव केलं असेल त्यालाच मग त्याचा रेकॉर्ड म्हणतात, वर्ल्ड रेकॉर्ड। या लोकांनी खूप प्रयत्न केले, यांनी कुटुंबाने आणि यांचे सर्व मित्रमंडळी आणि सर्वांनी सहकार्य दिलं, त्याच्यामुळे आपल्या अंबानगरीचं अंबाजी हे नाव जे आहे ते पूर्ण जगात झालेलं आहे, आणि आता त्याचं जे प्रमाणपत्र आहे ते मिळणार, त्याचा एक वेगळा आनंद आहे। तर मी माझा आपला आनंद व्यक्त करतो आणि पुढच्या भविष्याकरता त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। मुलांनी आपला म्हणजे आनंद साजरा केलाय, काय सांगाल? असं संपूर्ण कुटुंबातील काही लहान मुलांनी सुद्धा रात्रीची झोप सोडून आपली कला सादर केली। आमच्या मुलांनी 18 दिवसापासून शाळेतही गेले नाहीत, त्यांनी शाळेलाही ब्रेक दिला, कारण की त्यांचं एक टार्गेट होतं की वर्ल्ड रेकॉर्ड 401 तास वर्ल्ड रेकॉर्ड करा, आणि त्यांनी आम्हाला या 18 दिवसात काहीच त्रास दिला नाही, म्हणजे खूप सपोर्ट केला, म्हणून त्यांचे देखील आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला एवढे लहान असताना खूप सपोर्ट केला त्याबद्दल। काय सांगाल हा उपक्रम? आमचे या भगिनी स्वामिनीताई आणि दिनकरराव यांनी अमरावती जिल्ह्याचाच नव्हे तर पूर्ण भारताचं नाव या देशामध्ये गौरविलं आहे, आणि अशा प्रकारचा उपक्रम करणं हा ऐतिहासिक भाग आहे। आज आमच्या अमरावतीकरांना, अमरावती महानगरपालिकेच्या मी माझे नगरसेवक म्हणून त्यांचं धन्यवाद देतो, आणि अमरावती शहरातर्फे त्यांना खऱ्या अर्थानं अमरावतीचं भूषण दोन्ही पती-पत्नींना देऊन आम्ही त्यांचा गौरव करू इच्छितो। माझ्या वतीने अमरावतीकरांना, सगळ्या पार्टिसिपंटना माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा, आणि असंच त्यांनी भविष्यात सुद्धा कार्य करावं, माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा। थकवा जाणला नाही आपल्यामध्ये सुद्धा, आपण संपूर्ण टीम मध्ये काय? दिनकरराव जे म्हणजे मेन श्रेय दिनकररावला 17 पासून कंटिन्यू या वर्ल्ड रेकॉर्डसाठी ते प्रयत्न करत होते, आणि तो वर्ल्ड रेकॉर्ड आज इथे सक्सेस झालेला आहे, आणि अर्ध्या तासानंतर हा वर्ल्ड रेकॉर्ड जो होणार आहे, दिनकररावची आणि स्वामी त्यांची खूप मेहनत आहे। म्हणजे जमेटावर 8 वर्ष लागले वर्ल्ड रेकॉर्ड बनवून आणायला इथे, आणि आमची जी टीम आहे सारी, ह्या साऱ्या टीमचा म्हणजे खूप खूप धन्यवाद। साऱ्यांनी खूप चांगलं काम केलं आणि वर्ल्ड रेकॉर्ड सक्सेस करून दाखवलं। नक्कीच अमरावतीकरांकरता अभिनंदनाची बाब आहेत आणि गौरवाची बाब आहेत। सिटी न्यूजला माहीत पडलंय आणि रात्रीच्या 2 वाजता दाखल झालंय। पाहिलं तर चिमुकले मुलं सुद्धा आपलं नृत्य तर गाणं सुद्धा या ठिकाणी सादर केलंय। स्वामिनी तायडे यांच्या मुलीने, चिमुकल्या मुलीने सुद्धा सुंदर गीत सादर केलंय। तो संपूर्ण आपला हा कार्यक्रम आमच्या सिटी न्यूज मध्ये आपण कॅमेराबद्ध केलाय। अमरावतीकरांकरिता हा गौरवाचा दिवस, आणि 12 वाजता 401 तासांचा वर्ल्ड रेकॉर्ड पूर्ण, कलागुणांचं सादरीकरण हा पहिल्यांदाच अमरावतीच नव्हे तर विदर्भात संपूर्ण रेकॉर्ड मोडण्यात आलाय। दिल्लीची टीम या ठिकाणी दाखल झाली आहेत, काही क्षणामध्ये आता पुरस्कार सुद्धा मिळण्यात येणार आहेत। काय आपण कोणत्या भाषेत आपण या ठिकाणी अभिनंदन कराल? अतिशय अवर्णनीय हा कार्यक्रम आहे, ज्याचं वर्णन करता येत नाही इतकं। या अंबानगरीमध्ये हे सारथ्य एंटरटेनमेंटच्या टीमने
हे जे वर्ल्ड रेकॉर्ड इथे निर्माण केलेलं आहे तो प्रशंसनीय आहे. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि यांचा अमरावतीसारखाच कार्यक्रम आता अधिक याच्यापेक्षा कसा मोठा करता येईल तो देश पातळीवर जावा अशी सर्व आम जनतेची इच्छा आहे. जो एक वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून जो आयोजित केलेला कार्यक्रम आहे हा खरोखर अमरावती शहरासाठी एक गौरवाची भाग म्हणून म्हणावा लागेल. त्यामध्ये आपल्या सगळ्या मंडळींनी जे एक सहयोग दर्शवला, आपलं सातत्य प्रयत्न आणि असाच एक आपल्या अंबानगरीचा एक उच्चांक गाठण्याच्या दृष्टीने हा जो एक मोठा एक पैलू म्हणावा लागेल आणि आपला या सर्वांचा सहभाग लागला तर या मंडळीचं सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करतो. 401 एपिसोडचं फार मला अभिमान वाटते की अमरावतीमध्ये झालेला आहे आणि मी सुद्धा त्याचा एक पार्ट राहिलेला आहो. आणि अमरावतीकरांसाठी हे एक महत्त्वाची गोष्ट आहे की 401 तास आहे पूर्ण होत आहे आणि त्याकरिता आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद. सर्वांना शुभेच्छा देतो. मी डॉक्टर गोविंद कासट आपणाशी बोलतो आहे आणि आज मी अतिशय आनंदी आहे. दिनकर तायडे आणि स्वामी तायडे ही दाम्पत्य आणि त्यांचं संपूर्ण टीम, त्यांचं काम इतकं व्यवस्थित आहे. त्यांचं कामाची आखणी एखाद्या MBA माणसाला लाजवेल अशी आहे. आणि हा जो विक्रम आहे हा 401 तासाचा हा विक्रम, त्यांची ती वागणूक, त्यांची विनम्रता, त्यांचं मॅनेजमेंट, त्यांना सगळ्यांची मिळालेली साथ, त्यांची शहरभरात असलेली ओळख केवळ 401 तास नव्हे तर त्यांनी जर मनात आणलं तर अतिशय जबाबदारीने हा गोविंद कासट आपणाशी बोलतो आहे की ते वर्षभर हा कार्यक्रम घेऊ शकतात. फक्त असं सांगू नका, फक्त असं सांगू नका की तुम्हाला काय लागतं सांगायला आम्हाला टोले घ्यावं लागते. अतिशय मान्य आहे कारण ते काम सोपं नाही आहे पण ते करू शकतात. इतकं व्यवस्थित आणि पहिल्या दिवशीपासून त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य, त्यांचं वागणं, त्यांची विनम्रता, त्यांचं सगळ्यांना सामावून घेणं पहिल्या दिवशी जे होतं आज 401 तासानंतर त्याच्यात तेच दिसते आहे. हे तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी अतिशय भूषणावं आहे. एक अमरावतीकर म्हणून इथून जाणारा प्रत्येक माणूस आपल्या सोबत एक रेकॉर्डचा आपण साक्षीदार झाल्याचा आनंद या ठिकाणाहून घेऊन जाणार आहे. त्यांचं मनापासून जितकं करावं तेवढं कौतुक, जितकं करावं तेवढं अभिनंदन थोडंच ठरणार आहे. असे अनेक कामं अमरावती शहरामध्ये होत राहो आणि या हुनर का शोध ज्यांनी ते नाव दिलेलं आहे यातून अनेक चांगले चांगले कार्यक्रम, मी अनेकदा या कार्यक्रमात आलेलो आहे. अतिशय चांगले कार्यक्रम पाहायला या ठिकाणी मिळालेले आहे. केवळ विक्रम करायचा म्हणून कसाही करून टाकला, कोणी म्हटलं तर विक्रम होईल, पण तसं न करता अतिशय दर्जेदार कार्यक्रम लहानापासून तर मोठ्यापर्यंत, 4 वर्षाच्या पोरीपासून तर 80 वर्षाच्या माणसापर्यंत सर्वांनी यात भाग घेतला आहे. हे तुम्हा आम्हा सर्वांसाठी अतिशय भूषणावं आहे. पुन्हा त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. तो स्वाराध्य ग्रुप के दिनकर जी तायडे और स्वामिनी तायडे और पूरी टीम को अभिनंदन. 401 घंटे का विक्रम अभी सिर्फ आधे घंटे में पूरा हो रहा है और मैं सैल्यूट करता हूं उनको कि 18 दिन डे और नाइट कोई मजाक की बात नहीं है. डे तो ठीक है हो जाता है लेकिन नाइट में समय निकालना और परफॉर्म चालू रखना कोई छोटी बात नहीं है. तो सैल्यूट है उनको. बहुत बहुत अभिनंदन संगीत साधना कराओके क्लब की तरफ से, रघुवीर परिवार की तरफ से बहुत बहुत अभिनंदन, शुभकामनाएं. सबसे पहले तो मैं ये बताना चाहूंगी कि जिंदगी एक दिन में नहीं बदलती, लेकिन एक दिन में लिया गया सही फैसला पूरी जिंदगी बदल देती है. और ये खाली आज की मेहनत नहीं है, ये कितने सालों से उन्होंने की हुई मेहनत है. और आज सही में मैं कल रात 3 बजे तक यहाँ पे थी, तब देखा कि पहले दिन भी मैं थी वही तेज, मतलब उससे भी ज्यादा उनके इस पे, मतलब ऐसा बोलते हैं कि काम करते थक जाता है, लेकिन गाना काम नहीं है, गाना मेडिटेशन है. इसलिए सबने जीना चाहिए. और स्वामिनी दीदी और भैया को बहुत बहुत बधाई. थैंक यू सो मच. समाजसेवक नेमणारी जे आपल्यासोबत जोडलेले आहेत, हा संपूर्ण हुनर पाहून त्यांनी सुद्धा सहायता दिली अशी सुद्धा माहिती मिळाली आहे. नेमणारीची काय सांगाल आपण सुद्धा त्याने मदत केली आहे. स्वराध्य एंटरटेनमेंटच्या दिनकर तायडे साहेब आणि स्वामिनी तायडे मॅडम यांना मी खरंच त्यांचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. मी राज्याचे उपमुख्यमंत्री, पूर्वी मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेबांना ही बाब सांगितलेली आहे. त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी मला निर्देश दिले की नानकराम पुढच्या जे हे कार्यक्रम ठेवतील 500 तासाचा त्याचा संपूर्ण खर्च तुम्ही करावा. आणि असे मला निर्देश दिल्यानंतर मी यांना सार्वजनिक भाषणामध्ये येथे सांगितला की पुढच्या
जे खर्च असेल टाचणीपासून तर पहाडापर्यंत ते संपूर्ण खर्च, सर्वांना नाश्ता, चहा, कॉफी आणि जेही तुम्हाला खर्च येईल ते संपूर्णपणे नानकराम नेमणाणी करतील. मी खरंच एक अमरावतीमध्ये असा जे महाराष्ट्रामध्ये न झाला ते अमरावतीमध्ये झाला, त्यांचा खरंच मी अभिनंदन करतो. आणि पत्रकार बांधवांनी जे त्यांना प्रसिद्धी दिली त्यामध्ये सर्व पत्रकार बांधवांचा आणि प्रेसवाल्यांचा मी अभिनंदन करतो. त्यांनी अमरावतीचं नाव लौकिक केला, यांनी नाव लौकिक केला सर्वांचे. आणि अमरावतीकरांना एक आज फार आनंदाचा दिवस आहे की असा त्याचा समारोह होत आहे. गिनीज बुकमध्ये त्यांची नोंद होती आहे. आणि पुढचा जो कार्यक्रम असेल एक भव्य ठिकाणी पत्रकारांना बसण्याची व्यवस्था, पत्रकारांची दोन्ही वेळाची भोजनाची व्यवस्था, सर्व जे आहेत त्यांना रात्रीचा एक वेळचा भोजन, असा चांगला एक कार्यक्रम होईल अशी मी ग्वाही देतो. नक्कीच या ठिकाणी आता हुन्नर की तलाश 401 तासांचा कलागुणांचं सादरीकरण पूर्ण झालंय. 12 वाजताची वेळ होती आणि 18 दिवस सतत रात्रंदिवस संपूर्ण कलाकारांनी आपला कला रसिकांचं संपूर्ण सादरीकरण, त्यामध्ये गीत असेल, चुटके असेल, गाणे असेल, संपूर्ण रात्र दिवस जागूनच हा टप्पा पूर्ण केलाय. काही क्षणामध्ये आपल्यापर्यंत देणार आहोत या संपूर्ण रेकॉर्डचं, जल्लोषाचं थेट दृश्य.